हो, ज्या चॅनलने कधी तुमची मुलाखत पण नाही घेतली तिथं पण दाखवायला लागले अण्णा कदम पडले म्हणून. अरे गपना, तुला कळत कसं नाही? गपना, मी पडलोय, तू हित आणि गावभर कशाला बोबाटा मारतीस? हॅलो, पडले पडले पडले. आता आणि कोण पडणार आहेत? आपले अण्णा पडले. हॅलो, अरे नेटवर्कचा काय प्रॉब्लेम आहे? पडले. हित दे हेच आवाज आहे. अहो पडले अहो नाही पादले नाही, पडले तिकडे द्या. याला वेगळंच ऐकायला जाते. हॅलो, इलेक्शन मध्ये उभे होते ना अण्णा, अण्णा हा, पडले, बातकन पडले. येड्या गपना, कशाला बोंबलतोयस? मी पडलोय ना, तू 10 वेळा पडले लोकांना सांगतो साहेब. नाही अण्णा, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा. मी त्यांना पडले म्हणतो, त्यांना रडले, आडले, चढले असं काही ऐकून बया, जात हाय का आता? पडले पडले. अरे त्यांना ऐकायला नाही जात असेल तर दुसरा फोन घेऊन बोल ना. नाही. हिचं तू काय माझी जखमीवर मीठ चोळतोस भाई माझ्या? नाही अण्णा, मी कसं काय असं अहो, आपलं मला तर लई टेन्शन आलंय. तो पाटील आधीच लई माजुरडा होता, आता लई माजणार आहे त्याला. काय करायचं? मी काय म्हणते, काय? ते रिकाउंटिंग काय असतं ते करून टाका ना. आता काय त्याचा उपयोग आहे? वहिनी साहेब, हा. 100-200 मतांचा फरक असता तर आपण रिकाउंटिंग केलं असतं. मग पण आपले अण्णा 1,80,000 मतांनी पडले. एवढे मग आता तर लईच माच करणार आहे तू. आता तो पाटील ऐकणारच नाही. ऐकतच नसतोय तू कुणाला तर. अरे बघ तूच काय सुरुवात केली? नाही तर काय? अरे ते निवडून आले. तुम्ही सुरुवात नाही केली होय? हा? तुम्ही नाही केली होय सुरुवात? अंगावर येऊ नको. आणि मग तू कशाला येतो इथं? अंगावर येऊ नको. चल तिकडे. त्यानं सुरुवात केली. अरे पण ते निवडून आले, ते घोषणा देतात बरोबर आहे. तू का घोषणा देतो? मी पडलोय ना. अण्णा तुम्ही लय भोळे आहेत. नाही तर काय? आता ते जिंकले आहेत हा. ना, ते जिंकले आहेत पण मिरवणूक आपल्या दारावर का आली? का आली? मला चळवायला. मला माहिती आहे, तू बोल नकोस. मी नाही बोलत. ए, ओके, इथं- अण्णा शांत राहा. ए फरो गबर, आपण इथे मारामारी करायला आलो का? तेच बोलतय अरे तू गबरा ना सावत्या कायम गरम राहतो काय? हे धर पागल. एक काम करा, तुम्ही निघा समोरच्या हटलीत जा, खा प्या मजा करा, सगळं बिल माया नावावर फाडायचं. काय? चला चला, आपण पण जाऊ. हा चला. तुम्ही कुठे निघाला? ते म्हणले ना, जेव्हा खावानं पिलं माझ्या नावावर फाडा. हा. अरे भिकाऱ्यांनो, तुम्हाला मिळत नाही काय? वा इकडं. ये ना. अण्णा अण्णा असू द्या. अण्णा 2 ताटांनी काय फरक पडतो का आपल्याला? हा. हा? पाटील, हे? तुम्हाला अण्णांच्या 2 ताटांची किंमत नाही माहित आहे? हा. अरे, ए, किंमत करतोय आमची. मी त्यांच्याशी बोलतोय. त्यांच्या किंमत काय करतोय आमची? अरे तू शांत बस ना. अण्णा त्याला आवरा. तू का बस. अण्णा ते जाऊ दे, हे लहान पोर आहे. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहे बुवा. बघा, तुमच्या तोंडावर म्हणतोय आदरणीय आहे. तू नको शहाणपणा मला शिकूस, मला कळतंय. अण्णा तुमच्याविषयी आदर आहेच आमचा. हा, मग? आता बाबा तुम्ही जे काय घरा जोरात पडले ना, अरे बाप, तुमचं तर डिपॉझिट बी जमा झालं हो. ए यार, माहिती तू नको आता शहाणपणा शिकूस मला. हा. अरे, नाही. इतकं थोबाड करून का आलास ते सांग. हा. अरे प्रेम आहे आमचं तुमच्यावर. तुमचं. हा. आता इलेक्शनच्या सभेमध्ये आपलं जे काही ठरलं होतं बुवा, हा. त्याप्रमाणे करून टाका ना पटकन. हा. काय ठरलं होतं? तुम्ही काय सांगितलं होतं जाहीर सभेत? मी जर इलेक्शन हारलो तर मी अंगाला राख लावून हिमालयात संन्याशी म्हणून निघून जाईल. आता शब्द पाळण्याची वेळ आली अण्णा. ठीक आहे. आणि त्याचं आता हित आणि काय आहे? हित आणि काय म्हणजे अण्णा, विश्वासार्हता असते. आपल्याला 2000 जरी मतं पडलेली असली तरी 2000 लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, आहे का नाही? त्यांच्यासाठी तरी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्ही जे काही जाहीर सभेमध्ये छाती ठोकून ठोकून जे बोंबलून डायलॉग मारले होते की नाही, ते आता खरे करायची वेळ आली आहे. हा? घ्या आता शब्द पूर्ण करा. तुम्ही संन्यास घ्याच आता. इथं येऊ. काय आता तुझं? त्यांचं बरोबर आहे. काय? किती डायलॉग मारले, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आपलं तेच. हारलो तर मी संन्यास घेईन, हारलो तर संन्यास घेईन. एकदा बोलायचं ना, वोट द्या वोट द्या. अरे पण मला वाटलं, मी असं लोकांना म्हटलं मी संन्यास घेतो म्हणल्यावर मला लोक मतदान करतील.
पण आता हरलीत ना. हरलोय. आता मला काय माहिती? आता तुम्ही संन्यास घ्या. हा. अख्ख्या पंचकृषीत नाव आहे आपला. अण्णा शब्द फिरवत नसते आता. अन्ना शब्दाचा पक्का है, शेर के शेरनी को मादा कहते हैं, जो वादा पूरा करता है उसको अन्ना कदम कहते हैं. आई मी गोपची. आधी होता मेंढा, आता झाली शेळी. गप्प बसा. गप्प. काय चाललंय तुमचं? आपण पडलो, तुम्ही का घोषणा देताय? अण्णा आता संन्यास घ्याच बुवा तुम्ही. हा घेणार आहेत. हा? अण्णा संन्यास नसेल घेणार जमत आहेत. तर सांगा. मंडळी इथं आता अण्णा डायरेक्ट संन्यास घेणार आहेत. हा. मग कुणी काय पण बोलू दे. नक्की घेणार आहे. काढा. कारण ऐका काढा. काढा, ऐका ना रे. त्यांना दाखवून द्या. ह्यांना दाखवून द्या. काढा सगळं काढा. आपण कुणाला घाबरत नसतो. काढा, हे काढा. हे काढा तुम्ही. हा, लवकर काढा. शब्द फिरवले म्हणतात आम्हाला नाही आता सहन तुम्हाला होत. दाखवते ना. अरे काढून दाखवा ना, काढून दाखवा. अण्णा काढा. करतो आहे. लवकर आम्ही काढा. करतो. नाही, अण्णा काढा. ऐका ना, मी काय म्हणतोय? नाही नाही अण्णा, हे पण हे नको असं. नको. हे पण हे काढा. काढ. अरे हे राहू दे. राहू दे. हे बी काढतोस भाई. आधी ही लुंगी लावा आणि मग पॅन्ट काढा. लावा लुंगी लावा आणि मग चड्डी काढा. अरे नको लुंगी. ऐका, अरे ऐका ना, नको लुंगी. ही लुंगी घालून मी हिमालयात जायचो होय. समजा मी हिमालयात गेलो हा. आणि तिकडे डोंगरावर वारा आला अचानक, माझा संन्यास केवढ्यात पडेल? आता मानी काय करायचं? हे बघ, मी काय म्हणतोय, मी शब्दाचा पक्का आहे. मग पळा शब्द पळा. मी संन्यास घेणार आहे. हो अण्णा. पण मी काय म्हणतोय, हा. ह्यो महिना कुठला चाललाय? फेब्रुवारी. फेब्रुवारी. या महिन्यात तिकडं जाम बर्फ पडतोय, ते तर आहे ते. हाय का नाही? हा. तिथं राहणारी बी माणसं तिथं राहत नाही या दिवसात. हा. माझी काय परिस्थिती होईल ऐका नाही, ना. मी काय म्हणतो, उन्हाळा येईपर्यंत मी लोकेशन बदलतो. हा. गोव्यात जाऊन येऊ का मी? गोवा मंडळी पाहताय, गोव्यात कोणता संन्यासी जातो? नाही, माझ्या महाराज मी. हा, गोव्यात फक्त अरे मजा मारण्यासाठी जाता. अण्णा शब्दांपासून फिरण्याचा प्रयत्न करताय. अजिबात नाही. मग अजिबात नाही. मग मी शब्द पाळतोय. मग गोव्यात कशाला? केरळला जाऊन येतो मग. हा. केरळात काय? केरळात कोण संन्यासी जातो का? मग? केरळात फक्त नारळ सोलायचे आणि मसाज घ्यायची. याच्या पलीकडे आहे काय? हा. नाही अण्णा शब्द फिरवण्याचा प्रयत्न करताय. फुल ऑफ डाऊट आहे अण्णा तुम्ही. ऐका, संन्यास म्हणजे माणूस लांबच घेतोय का नाही? हा. आपल्या फार्म हाऊसवरती मी संन्यास घेतो. तसंही माझ्या घरापासून फार्म हाऊस लय लांब आहे. तिकडं बागेत मी झोपडी बांधतो, तिथं राहतो, कंदमुळं उपटून खातो. तुमचं काही खात नाही. नाही अण्णा शब्दापासून फिरताय. अण्णांची दानतच नाही मुळात शब्द पूर्ण करायची. आणि हे अतिशय अविश्वास दाखल आहे. मी तर म्हणतो आम्हाला याच्याशी आता काही घेणं देणं नाही. अण्णांनी शब्द मोडला एवढंच मला सांगणं आहे. चला काही गरज नाही, काही लाईव्ह जायची गरज नाही. घाबरलेले अण्णा घाबरले. तू नवीन नवीन घोषणा घेऊ नको. मला हारलेल्या माणसावर घोषणा रस्ता येत नाहीत. पण मग का घोषणा द्यायची तुला? आपण हारलोय ना, नाही जमत तर नको देऊ ना पण घोषणा. अण्णा ते चाललेत. मग गावामध्ये मेसेज काय जाईल का तुम्ही घाबरलात म्हणून? अरे मी घाबरलोच आहे बाबा. अरे घाबरले. अण्णा कदम घाबरले. घोषणा सुचली नाही मला. मग कशाला बोलतो? नाही सुचत तर गप्पच बोलू नकस. पण अण्णा तुम्हाला माझी शपथ आहे. काय? तुम्हाला संन्यासाला जावंच लागेल. हा. तुम्हाला फार्म हाऊसला कशाला जायचंय? हा. नाही, तुम्ही आता डायरेक्ट हिमालयाला निघायचं. तयारी करा, आता गाडी पण आहे. अरे हा खरंय, पण मला तयारी तर करायला द्या. तुम्ही तयारीची टेन्शन घेऊ नका. मी सगळी तयारी केली. तयारी केली. हे बघा तुमची बॅग. बॅग सगळी तयार आहे. अरे एका तासापूर्वी माझा रिझल्ट आलाय, तुम्ही बॅग बी तयार केली? आम्हाला कालच माहिती होतं. म्हणजे आम्ही आणि भोजने बसलो होतो, तर भोजने म्हणाला की अण्णा तर काय आता जिंकणाऱ्यातले आहेत नाही ती. म्हणजे खरं आहे ते. आता हारले तर पटकन तयारी केली पाहिजे ना. संन्यासाला जाणार तुम्ही, शब्द तर फिरवत नाही तुम्ही, म्हणून आम्ही बॅग भरून ठेवली. रेडी आहे, बॅग रेडी आहे. अण्णा फक्त उचलायचं आणि जायचं. जायचं. काय आहे ते बॅगेत? ऐ, काय भरले? अण्णा संन्यासाला गेल्यानंतर जे जे लागतं ते सगळं त्या बॅगेमध्ये आहे. म्हणजे सगळं आहे. म्हणजे वाघाचं कातडं बी आहे आणि मुंग्याची पावडर बी आहे. हा. अरे येडेत का तुम्ही? का? मुंग्याची पावडर कशा त्यात भरली? आता आहे का अण्णा, असं म्हणतात संन्यासाला गेल्यानंतर अंगावर मुंग्याचं वारू येतं. आता आम्ही आहे का तिथं तुमची काळजी घ्यायला? नाही तर काय? म्हणून मुंग्याची पावडर आहे. नीती बरोबर आहे. मग पण वाघाचं खातड कशाला? अण्णा मी काय बुवा आहे का? अण्णा अहो जरा डोकं चालवा. तिथं का नाही कुठल्या बी प्राण्याचा धोका असू शकतो. हा.
तिथं तुम्ही रात्री झोपताना वाघाचं कातडं पांघरून झोपायचं अंगावर. म्हणजे एखादा प्राणी आलाच तर त्याला वाटेल बापरे वाघ झोपलाय हा. तो निघून जाईल. आणि खरं वाघच आला. आणि त्याला मी वाघीण वाटलो. तर ह्यो संन्यास मला केवढ्यात पडाल. केवढ्यात पडाल. नाही अण्णा विचारच केला नाही म्हणजे वाघाची भूक नेमकी कुठली याच्यावर डिपेंड आहे. पण अण्णा जावं तर लागेल. जावं तर लागेल नाही तर माहिती आहे ना पाटील ते मला काय माहिती नाही. तुम्ही ती बॅग घ्या आणि ही फाईल घ्या. आणि हे काय का करायलास तू. डिवोर्स पेपर आहे ती. वहिनी तुम्ही दुसरं लग्न करणार आहे बुवा. हा म्हणजे आता विवाह मंडळात नाव नोंदवणार आहे आणि नातेवाईकांना सांगणार आहे. नाही त्याची काय आवश्यकता नसेल. जर का तुम्ही माझ्याशी लग्न करणार असलात तर बुवा चालेल मला. तुमची बायको आता 2 वर्षांपूर्वीच गेली ना हो. हा तेच ना. आता कसं या इकडे या. असं म्हणजे आपलं कसं एकमेकांना आधार होऊन जाईल ना वहिनी. हा हो कर समजा मग. हाय, इकडे ये. अरे तुम्हाला काय लाज आबरू शरम माझ्या समोरच तुम्ही लग्नाच्या गोष्टी करता. अण्णा 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 आता वहिनींना विषय काढला बुवा तर मग आपलं टाकून पाला शब्द एवढा काय विषय आणि नाही. काय हरकत आहे. हा. आता तुम्ही या संसार प्रपंचात वगैरे पडूच नका. आता तुम्ही सर्व संघ परित्याग करा आणि हिमालयाच्या दिशेनं निघा. आणि जे काय असेल ते मोह माया वगैरे ते आमच्या सारख्या मरते मानवाच्या हवाली करून द्या. आम्ही काय शेण खायचं खात बसू. बरोबर आहे. तुम्ही निघा आता. अण्णा कसं आहे अण्णा हा. तुम्ही आता संन्यासाला जाणार म्हणजे संसारावर पाणी सोडणार मग त्या सोडलेल्या पाण्यामध्ये एखाद्या गरीबाला आंघोळ करू दे की. शांतपणा करू नकोस तू. शांत बस ह्याच्यात बोलू नकोस. अण्णा अण्णा चिडू नका चिडू नका. हा. अहो इकडे या जरा. या या. हे बघा आपल्या घरी कधी नव्हत ते संत महात्मे येत असता. हा आज त्यांचं दर्शन घ्या. जोडीनं नमस्कार करा. उद्या असतील नसतील कोणाला माहिती. घ्या नमस्कार करा. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत आहे तुला गे. तू तरी काही कळतं का तुला. काय करतेस तू हे. अण्णा तुम्ही आता संन्यास घ्या. अख्खा मीडिया आलेला आहे कळतं का तुम्हाला. मी अजाबात मीडिया गेला खड्ड्यात मी नाही घेणार. मीडिया गेला खड्ड्यात. अय, परत कॅमेरा लाव रे यांच्यावर. परत कॅमेरा लावा. असे कसे जात नाही. अण्णा कॅमेरा लावला. आता मला खरं सांगा तुम्ही बापूजींना मानता का नाही. मानतो. त्यांच्या विचारांनी चालतं का नाही. चालतो. मग बापूजींचं म्हणणं काय काय? आहे की आपल्या मनात जसे विचार असतील बुवा तसेच आपली कृती पाहिजे. पण बापूजी हे बी म्हणलेत माझं शेवटचं वाक्य हा माझा विचार समजा. आणि माणूस हा परिवर्तनशील असतो म्हणजे त्याप्रमाणे त्याचे विचार पण बदलत असतात. माझा बी तसा विचार आता बदललेला आहे. मी संन्यास घेणार आहे. पण मी त्या टायमाला असं कुठं म्हणलो होतो की बाबा मी आता संन्यास घेणार आहे मग घेणार आहे. मी कवा बी घेईन. उद्या घेईन परवा घेईन 30 वर्षांनी घेईन. पण आता मी इथं तुमच्या समोर सांगतो या माणसाला हारवेन तेव्हाच संन्यास घेईन. धनी पाया पडते. ए तू बाजूला हो. तू जवळ यायचंच नाही. माझ्या इष्टीतील तुला छदाम सुद्धा देणार नाही. लांब राह तू. अण्णा मी घोषणा मात्र देईन. अण्णा आमच्या शब्दांचा पक्का गावाला दिला जो